नालासोपाऱ्यातल्या स्थितीवर स्वतः मुख्यमंत्र्यांचं लक्ष होतं असं नाईक म्हणाले। नालासोपाऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्यासोबत आहेत राजन नाईक, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। 3 ते 4 दिवस नेमका आम्ही संपर्क करत होतो, तुम्ही होतात कुठं? 3 ते 4 दिवस मी नालासोपारा, विरार, वसईमध्येच होतो, परंतु नेटवर्क नसल्यामुळे, मोबाईलचा नेटवर्क नसल्यामुळे आपला संपर्क झाला नसेल। मी महापालिकेमध्ये काल अर्धा दिवस वॉर रूममध्ये होतो, महापालिकेच्या या संदर्भातल्या पुढील याच्यासाठी तयारी करण्यासाठी, आणि 3-4 दिवस लोकांशी सतत संपर्क होतो। ज्यांच्या घरच्या जी काय मदत करता येईल ते प्रशासनही करत होतं। आमचे सगळे कार्यकर्ते, आमचे नगरसेवक, आमचे गटनेते वगैरे आम्ही सगळे लोकांच्या मदतीसाठी आम्ही बाहेर फील्डवरती होतो। हे खरं आहे की जनतेचे प्रचंड हाल झाले। लोकांच्या घरातही 2-2, 2.5 फूट, काही घरामध्ये सखल भागामध्ये पाणी शिरलं। लोकांच्या पिण्याचे पाणी, कारण टँक खाली असल्यामुळे, अंडरग्राऊंड टँक खाली असल्यामुळे आणि लाईट नसल्यामुळे लोक त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड टँकमध्ये जो ड्रेनेजचं पाणी पण गेलं, त्यामुळे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल झाले। पण आता हळूहळू काल दुपारपासून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे। MSCBचे मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर उडाले, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयाने काल स्टेटमेंट केलं आणि मुख्यमंत्री महोदयाचं सतत लक्ष आहे, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेबांचं सतत लक्ष आहे आणि ते आमच्या संपर्कात होते। चांगल्या प्रकारे ट्रान्सफॉर्मरही आम्हाला आता ते देत आहेत, आणखीन वाढवली क्षमता, आणि नजीकच्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक बैठक होणार की वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये अशा प्रकारे भविष्यात लोकांना त्रास होऊ नये, जलमय होऊ नये, यासाठी जे उपाययोजना करायला लागतील ते माननीय मुख्यमंत्री महोदय निश्चितपणे करणार। रोहित कांबळेसह विश्व कुंभार, ABP माझा, मुंबई। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबूया। प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा।